नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी मी आंबट गोड तिखट अशी एकदम मस्त अशी कच्च्या कैरीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा। आता उशीर न करता चला आपण रेसिपीला सुरुवात करू। मी एक अशी कच्ची कैरी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। त्यानंतर किसणीने आपल्याला ती खिसून घ्यायची आहे। आता आपण खिसून घेऊया। ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर ही रेसिपी सकाळी बनवली तर संध्याकाळपर्यंत शिल्लकसुद्धा अजिबात राहणार नाही, एवढ्या आवडीनं सर्वजण खातील। आता ह्यातील पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, त्याच्यामुळे या कैरीतला आंबटपणा निघून जातो। आता आपण ह्यातला आंबटपणा काढण्यासाठी यातलं पाणी पिळून काढूया आणि कैरीचा आपण नुसती किसलेली कैरीचा किस घेणार आहे। आता आपण काय करू, पुढची तयारी करू। आता कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला नंतर साहित्य बाकीचं टाकायचं आहे। अगोदर तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। चवीला पण खूप खमंग अशी लागते। आता मोहरी टाकली, जिरी टाकली। आता आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायचं आहे। आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपण इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे। त्यानंतर आपण किसलेल्या कैरीचा जो किस काढलेला आहे पाणी पिळून, तो किस आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे। आता गॅसची फ्लेम आहे ते आता मी थोड्या वेळासाठी बंद केलेली आहे। फोडणी देताना थोडीशी फोडणी थंड झालेली आहे तेलाची। ह्याच्यामुळे काय होतं, ही कैरीची जी आपण रेसिपी बनवलेली आहे चटकदार, तुम्ही चटणी पण म्हणू शकता, ही जास्त काळ राहते, खराब होत नाही। त्यानंतर उलटण्याने आपल्याला फिरवून घ्यायची आहे ही कैरीचा किस। त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी इथं वापरलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला उलटण्याने मीठ सर्वत्र लागेल अशा पद्धतीनं किसलेल्या कैरीचा किस आपल्याला या कढईमध्ये परतून घ्यायचा आहे। आता 2 मिनिटं आपल्याला कढईमध्ये असंच ठेवायचं आहे। आता मी काय केलेलं आहे, इथं गूळ घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे, पण कमी फ्लेमवर ठेवायचा आहे गूळ वितळेपर्यंत। आता आपण काय करू, उलटण्याने हा किस सर्वत्र मेल्ट होईल अशा पद्धतीने फिरवून घेऊया आणि त्याच्यावरती एक आपल्याला प्लेट झाकायची आहे। आता मी गॅस बंदच केला आहे आणि तुम्ही बघू शकता की किस जो आहे तो, ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं ना किसलेल्या कैरीमध्ये, त्याच्यामुळे ते पटकन वितळून गेलेला आहे गूळ। आता मी इथं शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। थोडासा मोठाच कूट घ्यायचा आहे, जास्त बारीकही नाही घ्यायचा। मी मीडियम साईजचा घेतलेला आहे। आता गॅस आपण थोड्या वेळासाठी चालू केलेला आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवलेलं आहे। म्हणजे काय होतं, सर्वत्र कूट वगैरे व्यवस्थित असं लागतं। आणि आता आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या इथं किसलेल्या कैरीचा आंबट गोड तिखट असा चटणी आपली बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की ट्राय करा। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही तुम्ही तोंडी लावू शकता। वरण भात केला असेल तर त्याच्यासोबतही छान लागते। सकाळी केलेली अशी चटणी संध्याकाळपर्यंत शिल्लकही राहत नाही, एवढ्या आवडीनं सर्वजण खातात। व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।